तर निधीच्या घोषणांवर अजित पवार यांनी टोला हाणलाय। विकास निधी फक्त भाषण करून देता येत नाही असं अजित पवार म्हणाले। निधीच्या घोषणांना भुलू नका। आळंदीमध्ये अजित पवारांनी मित्रपक्षांना हा सल्ला दिलाय। निवडणूक प्रचारामध्ये केल्या जाणाऱ्या घोषणांवर अजित पवारांनी ही टीका केली आहे। नुसत्या घोषणा करून निधी मिळत नाही तर त्यासाठी पाठपुरावा करायला लागतो आणि असे त्यांनी म्हटले। आळंदीकरांनी घोषणांना भुलू नका असं आवाहन त्यांनी केलंय। मुंबई, ठाणे, नागपूरचे कोणीही निधी देणार नाहीत तर मी पुण्याचा आहे आणि पुणेकरांनाच देताना पहिलं प्राधान्य देईन असंही अजित पवारांनी म्हटलंय। उद्याच्या काळामध्ये प्रकाशरावांना जे काही सहकार्य लागेल, विकास करायला सहकार्य लागतंच। ते काय असं तसं नुसतं भाषणाने होत नाही। मंजुऱ्या मिळवाव्या लागतात, पाठपुरावा करावा लागतो, निधी खेचून आणावा लागतो, सगळं काही करावं लागतं। त्याकरता आम्ही केंद्राचा निधी आणू। केंद्रामध्ये आमच्या एनडीए सरकारमध्ये आम्ही सामील झालेलो असलो म्हणजे ओळखी आहे। राज्य सरकारमध्ये मी तिथं तुमचा पालकमंत्री म्हणून काम करतोय। ह्या जिल्ह्याचा तुम्ही जसा सुपुत्र आहे तसा मी पण सुपुत्र आहे। जे काही बरं वाईट व्हायचं ते तुमचं माझं ह्या जिल्ह्यातच होणार आहे। बाकीचे लोक येतील सांगतील, परंतु त्यांचे जिल्हे वेगळे, ते तिकडे काम करणार। त्यांच्या पुढे फाईल आली तर ते पहिल्यांदा त्यांच्याच जिल्ह्याला देणार ना। माझ्या पुढे फाईल आली की मी पहिला पुणे जिल्हा बनणार, पहिला आळंदी बनणार। शेवटी मनुष्य स्वभाव आहे। माझ्या जागी तुम्ही पण कुणी असतं तर तेच केलं असतं।